तर एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावलेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ही बैठक असल्याची माहिती समोर येते आहे। एकनाथ शिंदेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची ही तातडीची बैठक बोलावली आहे। बीएमसी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजता मुक्तगिरी बंगल्यावर बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये रणनीती ही ठरणार आहे। एकनाथ शिंदे स्वतः हे बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तातडीची बैठक बोलावलेली आहे। पदाधिकाऱ्यांची ही बैठक आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे। जगदीश, शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने एक बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीसाठी मुंबईतील सर्व नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव आणि प्रवक्ते या सर्वांना तातडीने मुक्तागिरी बंगल्यावर येण्याचे आदेश जे आहेत ते आता देण्यात आलेले आहेत। एक तातडीची बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलवलेली आहे। आज पण बघू शकतो, आजच सुप्रीम कोर्टामध्ये देखील सुनावणीचा पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होईल अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। मात्र दुसरीकडे काल जी प्रभाग रचना झाली होती त्यामध्ये अनेकांना नुकसान झालेलं आहे की अनेकांना माघार जी आहे ती त्या निवडणुकीमधनं घ्यायला लागत आहे आणि सर्व राजकीय समीकरणं देखील बदललेली आहे। त्यामुळे तातडीची बैठक शिवसेनेने बोलवलेली आहे, एकनाथ शिंदे यांनी बोलवलेली आहे। आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक मुक्तागिरीवर होणार आहे। जगदीश, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल।